जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, आज आपण बघणार आहोत महाराष्ट्राचे पराक्रमी योद्धे, आपल्या सर्वांचेच लाडके राजे, ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज, ज्यांनी आपल्या जीवनात खूप शौर्य पराक्रम गाजवले आहेत आणि त्यांच्या पराक्रमाच्या कथा आज आपण ऐकत असतो. पण तुम्हाला माहीत आहेत का, काही कथा अशाही आहेत जे तुलनेने कमी प्रसिद्ध आहेत आणि आपल्याला कानापर्यंत कदाचित पोहोचलेही नसतील. तसेच एक कथा आज आपण ऐकणार आहोत. पण कथा सुरू करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकॉनवरती क्लिक करा, कारण मी असे कंटिन्यू व्हिडिओ आपल्या चॅनलवरती टाकत असतो जे तुमच्याकडून मिस व्हायला नको. आता वेळ न घालवता आपण सुरू करूया आपल्या महाराजांची कथा. तर ही कथा आहे प्रतापगडावरची. प्रतापगड कुठे आहे, तर तो आहे सातारा जिल्ह्यात महाबळेश्वरच्या जवळ जावळी खोऱ्यात. झाले असे की 1656 साली जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी प्रदेश जिंकण्याचा संकल्प केला होता, तेव्हा त्या भागावर चंद्रराव मोरे यांचे वर्चस्व होते. चंद्रराव मोरे कोण, तर ते होते आदिलशहाचे सरदार. महाराजांना चांगलेच माहीत होते की मोरे काही सहजासहजी शरण जाणार नाही. तरी पण आपल्या राजांनी त्यांच्याशी पहिले शांततेत वाटा घेण्याचा निश्चय केला होता. पण चंद्रराव मोरे यांनी या गोष्टीला पूर्णपणे विरोध केला होता आणि फक्त विरोधच नाही, तर त्यांनी युद्ध करण्याची सुद्धा संपूर्ण तयारी केली होती. मोऱ्यांच्या सैन्याला जंगलाचा डोंगराचा कणाकणा हा माहीत होता. आता मात्र महाराजांसाठी एक हा धोकादायक निर्माण झाला होता. पण आपल्याला आपले राज्य माहीत आहे, त्यांनी अत्यंत चालाखीने रणनीती आखली होती. तर त्यांनी पहिले चंद्रराव मोरे यांना खूप वाट पाहायला लावली आणि जेव्हा त्यांना असं समजलं आता सैन्य आणि मोरे दमले असतील, त्यानंतर महाराजांनी त्यांच्या गडावर एका मागून एक हल्ले केले आणि एका हल्ल्यात सोबतच महाराजांनी मोरेची काही विश्वासू माणसं आपल्याकडून खेचली. आता मात्र मोरेची बाजू पूर्णपणे ढासली होती. मोरेंना महाराजांपुढे शरण यावे याशिवाय दुसरा पर्याय हा उरला नव्हता आणि आपल्या महाराजांनी पण मोरेची शरणागती सन्मानाने स्वीकारली. तर ही कथा आपल्याला काय शिकवले, केवळ पराक्रमच नव्हे तर बुद्धीचा योग्य वापर आणि लोकांच्या मनात विश्वास निर्माण करणे हे तेवढेच महत्त्वाचे असते. तुम्हाला ही कथा माहीत होती का, ही कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर नक्की करा. धन्यवाद.